लोहा तालुक्यातील आजमवाडी या गावची जवळपास 600 ते 700 लोकसंख्या आहे, परंतु या गावाला जाण्यासाठी अद्यापही रस्ता नाही। सन 2012 मध्ये या गावचा अर्धा रस्ता करण्यात आला होता, तोही रस्ता बोगस झाल्याने पूर्णपणे नाहीसा झाला आहे। या गावाचा 1.5 किलोमीटर रस्ता व्हावा यासाठी तरुणांनी गेल्या 6 दिवसापासून उपोषण केले आहे, परंतु या उपोषणाची अद्यापही कोणीही दखल घेतली नाही। शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक मनोहर धोंडे यांनी या उपोषणास भेट देऊन नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्याशी फोनवरून या माहिती दिली असता पालकमंत्री अतुल सावे यांनी हा रस्ता करण्याचे आश्वासन उपोषण करताना दिले आहे। तसेच ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे खासगी पीए यांच्याशी फोनवरून प्राध्यापक मनोहर धोंडे यांनी माहिती दिली असता जिल्हाधिकारी यांना या संदर्भात माहिती देऊन सदैव उपोषण उठवण्याचे आश्वासन। एक लोहा तालुक्यामध्ये आजमवाडी म्हणून गाव आहे, तिथले सरपंच आहेत अशोक गीते। गाव छोटसच आहे, एक 500-600 लोकसंख्येचं। 6वा दिवस त्यांचा उपोषणाचा आहे। 1.5 किलोमीटर रस्त्यासाठी बसली होती। मी आता कोणीतरी त्याची दखल घेऊन, हे भाजपचे पदाधिकारी आहेत, 6वा दिवस आहे, कोणीच दखल घेतली नाही तर डीपीडीसी मध्ये देतो असं म्हणून त्यांना येऊन कोणतरी उठवलं पाहिजे। रस्ता करून द्यायचा आणि ते उपोषण उठवायला तुम्ही कलेक्टरला एकदा सांगा ना, म्हणजे 6वा दिवस संपला त्यांचा, तेवढं बोलून द्या। उपोषणाला बसलेत। 1.5 किलोमीटर नॅशनल हायवे पासून गाव आहे आणि 1.5 किलोमीटरचा रस्ता हा म्हणजे निवळ खड्डे आणि चिखल आहे। गाव छोटं आहे, समजा एक 500-700 मतदार असले, मतदारसंख्या 450, 450-500 मतदारसंख्या आहे ग्रुप ग्रामपंचायत मधलं। तर त्याचा रस्ता करण्यासाठी म्हणून आज 6वा दिवस आहे उपोषणाचा, कोणीच प्रशासन दखल घ्यायला तयार नाही आणि रस्ता जिल्हा परिषदेचा आहे। आता जिल्हा परिषदच्या शिवला मी करण्यापेक्षा तुम्हीच एक फोन करा। उद्या सकाळी ना, आता आज रविवारचं नका करू। नाही आज नको, उद्या नाही ना, जिल्हा परिषदचा रस्ता आहे तो। जिल्हा परिषदचा रस्ता असेल तर तो ग्रामीण मार्ग आणि मग यांच्या आमदार ते काय करते इतके दिवस झाले? आता काय त्यांना बोललेलं बरं। आता हे प्रताप चिखलीकर भारतीय जनता पार्टीचे नाही, राष्ट्रवादीचे राष्ट्रवादीचे आहेत आणि कुठल्या पार्टीचे? भाजपचे आहेत। अशोक गीते म्हणून पंकजाताईच्या जवळचा कार्यकर्ता आहे आणि गाव छोटसच आहे, वंजारी समाजाचं गाव आहे। 2011ला झालं, 2011-12 मध्ये तेव्हापासून 1.5 किलोमीटर मधलं अर्ध काम झालं होतं, अर्धा नाही आणि अर्ध्या ह्याला काहीच नाही, समजा म्हणजे 1.5 किलोमीटर मध्ये पूर्ण झालं नाही। हे उपोषण मार्ग असेल ना, त्याला काय कंपनीत पंतप्रधान श्रेणी योजनेमध्ये टाकावं लागलं, निकषात बसना गेले निकषात 1000 लोकसंख्या पाहिजे आपल्याकडे तर त्या राष्ट्रपती अजून तरतूद नाही। जिल्हा परिषदला कुठल्या डीपीडीसी सीओला तुम्ही बोललात तर भाऊला सांगून डीपीडीसी जर घ्यायचं असेल तर पालकमंत्र्यांना सांगावं लागेल। हो ना, मग ते प्रपोज तर करावं लागेल। 6वा दिवस आहे उपोषणाचा आणि त्याची दखल कोणीच घ्यायला तयार नाही। पत्र त्यांनी दिल्यानंतर पाठवून देऊ ना, ते आता उपोषणाला बसले, आपलं काही खबर नाही। त्यांचं जर काही पत्र असेल ना तर तुम्ही घ्या, एक पत्र द्या आणि तुमचं लेटर पडून नका देऊ, त्याला वेगळा कलर नाही, त्याला ते उपोषणकर्त्याच द्यावं लागेल। पत्र द्या, उपसरपंचाचं जे आपलं सरपंचाचं जे आहे सरपंच आणि उपसरपंचाचे पत्र द्या। ते आहे आपल्या डेप्टी इंजिनियरनं, जिल्हा परिषदच्या डेप्टी इंजिनियरनं त्यांना पत्र दिलंय, कोणत्या की योजनेत बसू, हे करू ते करू दिलंय। पण आता विषय असा आहे की क्रेडिबिलिटी जी आहे, विश्वासार्हता जी आहे, ती सीओ लेवलच्या अधिकाऱ्यांना 1.5 किलोमीटरचा विषय आम्ही करू, एवढ्या दिवसात करू। सरपंचाचे त्यांचे भाऊंच्या नावाने पत्र घ्या, हो, मी सीओना पाठवून देतो। आणि एक पत्र भाऊंना द्या की जिल्हा परिषद मधल्या कोणत्याही योजनेतून घ्यावं असं एक पत्र द्या, आणि दुसरं पत्र असं द्या की डीपीडीसीतून घेण्यासाठी पालकमंत्र्यांना विनंती करा। तर ते घेतो, फक्त उद्याला भाव विषय आहेत सध्या, हो बरोबर आहे। आणि डीपीडीसीचं पुढच्या वर्षीचं नियोजन चालू आहे।
द्या पत्र, त्यांना पण आपण रिकमेंडेशन करून पाठवू. आपण हे पत्रक मी व्हॉट्सअप करतो तुम्हाला उद्याला. आणि ऐका ना, हं. त्या जिल्ह्याला तिथे पालकमंत्री आहेत ना, आता तिथं पालकमंत्री अतुल सावे. भाजपचे आहेत ना ते. हो. त्यांना तिथे एक पत्र द्या ना पालकमंत्र्यांना. नाही, आता ते पत्र तर देऊ, पण जिल्हा परिषदच्या सीओने इनिशिएटिव्ह घेऊन यांचं उपोषण उठवायला पाहिजे काहीतरी. नेट पैसे असतात जिल्हा परिषदेकडे, फार काय पैसे नसतात. सेसचं उत्पन्न अतिशय कमी असतं जिल्हा परिषदांचं. हो. तर त्याच्याकडून डेव्हलपमेंट काम करण्याला त्यांना बऱ्याच नाहीच स्कोप नाही. बरोबर आहे, बरोबर आहे. आता मग पालकमंत्र्यांना इमिडिएट पत्र दिलं पाहिजे की हे डीपीटीसीतून याला निधी द्या म्हणून तातडीने. आणि डीपीटीसींना पैसे आहेत. हो. आम्ही आपल्या भाऊन एक पत्र द्या, मी ते पण पालकमंत्र्यांना पाठवून देतो. त्याच्यात म्हणा की पालकमंत्र्यांना दोन पत्र मी करायला होतो त्यांच्या लेटर पॅडवर. फक्त आपल्या सीओला उपोषण उठवायला कोणीतरी. पाठवायचं शिवना पण मी सांगतो तुम्ही डीपीटीसीला पाठवता. हो हो हो, चल मी तयार करून पाठवतो. आज आजमवाडी येथील उपोषणाचा 6वा दिवस. आज आजमवाडी येथे उपोषण स्थळी भेटण्यासाठी प्राध्यापक मनोहर धोंडे सर यांनी भेट दिली. भेट देऊन आपले नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुलजी सावे साहेब यांच्याशी थेट फोनद्वारे संभाषण करून आजमवाडीची या रस्त्याची मागणी त्यांच्या कानावर घातली आणि पालकमंत्री महोदयांनी लवकरात लवकर मागणी पूर्ण करील असं त्यांना शाश्वती दिलेली आहे. तसेच ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे खाजगी सचिव कवटेकर साहेब यांच्याशी संवाद साधून त्यांच्यामार्फत सुद्धा रस्त्याच्या कामाची मागणी त्यांच्या सुद्धा कानावर प्राध्यापक मनोहर धोंडे सरांनी घातलेली आहे. अशा प्रकारे धोंडे सर यांनी भेट देऊन आमच्या गावच्या रस्त्याच्या मागणी संदर्भात उपोषणासंबंधात आमची दखल पालकमंत्री आणि ग्रामविकास मंत्री यांच्यापर्यंत घातली. त्याबद्दल आम्ही गावकरी मंडळी त्यांचे आभार व्यक्त करतो.